आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या पहिल्या यादीत 48 उमेदवार आहेत। त्यामुळे आता काँग्रेसच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार या प्रश्नावर फुल स्टॉप लागलेला आहे। काँग्रेसची यादी आज किंवा उद्या जाहीर केली जाऊ शकते असं बोललं जात होतं आणि त्यानंतर आता काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। अक्कलकुवामधून केसी पाडवींना तिकीट देण्यात आलेलं आहे। 48 उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर आता काँग्रेसच्या पहिल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, पहिल्या 48 जणांमध्ये कोणाकोणाची नावे आहेत? अगदी दीपक, पाहतो आपण काँग्रेसची पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। विधानसभेच्या 48 उमेदवारांची नावं जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये जी सिटिंग उमेदवार आहेत म्हणजे विद्यमान आमदार आहेत त्यांची बहुतांश नावं जी आहेत ती जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये आपण पाहतोय जतमध्ये विक्रमसिंग सावंत आहेत, त्याचप्रमाणे पौष कडेगावमध्ये विश्वजित कदम आहेत, त्याचप्रमाणे राजू आवळे जे आहेत हातकणंगलेमधनं आहेत। या सगळ्या आपण यादी पाहत असताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल की बाळासाहेब थोरातांचं नाव आहे, त्यामध्ये नाना पटोलेंचं आहे। म्हणजे विद्यमान आमदार आहेत त्या सगळ्यांची नावं जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ज्या वादग्रस्त जागा आहेत त्यांची मात्र अद्यापर्यंत घोषणा होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे आपण जे विद्यमान आमदार आहेत का जिथे कुठल्या प्रकारचा वाद नाहीये, ज्या जागा काँग्रेसच्याच वाटेला आहेत अशा जागांची सगळी जी आहे ती घोषणा होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये पहिल्या फळीतल्या बहुतांश नेत्यांची नावं आहेत। त्यामध्ये पाहतो आपण की नागपूर साऊथमधनं आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक नावं जी आहेत ती नितीन राऊतांचं नाव पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे केसी पाडवी यांचं सुद्धा नाव पाहायला मिळेल। बाळासाहेब थोरात यांचं संगमनेरमधनं नाव पाहायला मिळेल। गोंदियामधनं गोपालदास अग्रवालांचं नाव पाहायला मिळेल। नागपूर वेस्टमधनं विकास ठाकरे यांचं आहे। नागपूर सेंट्रलमधनं बंटी शेळकेंचं आहे। जी विद्यमान आहेत आणि ज्या जागेवर कुठल्या प्रकारचा वाद नाही, जिथं काँग्रेसची ताकद आहे अशा सगळ्या जागांची घोषणा झालेली आहे। विशेषतः मुंबईतल्या कमीत कमी जागा ज्या आहेत त्यांची घोषणा झालेली आहे। खरं तर आपण जर मुंबईतल्या जागा पाहिल्या तर अमीन पटेल यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। धारावीमधनं ज्योती एकनाथ गायकवाड ज्या वर्षा गायकवाडांची बहीण आहे त्यांचं नाव सुद्धा घोषणा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। चांदिवलीमध्ये आरिफ नसीम खान यांच्या जागेची घोषणा झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय का चांदिवलीची जागा जी आहे ती काँग्रेसने घेतलेली आहे आणि ठाकरेंना वांद्रे पूर्वची जागा दिलेली होती, त्यामुळे चांदिवलीच्या जागेची सुद्धा घोषणा झालेली आहे। त्याचसोबत आपण पाहतोय मालाड वेस्टमध्ये असलम शेख यांच्या सुद्धा जागेची घोषणा झालेली आहे। मीरा भाईंदरमध्ये सय्यद मुजाफर हुसेन यांच्या सुद्धा जागेची आपल्याला घोषणा झालेली पाहायला मिळते। मात्र जी जागा वादग्रस्त आहे त्यामध्ये आपण भायखळा असेल किंवा अगदी वर्सोवा असेल अशा जागांची घोषणा करणं टाळण्यात आलेली आहे। ज्या जागांवरती काँग्रेसची ताकद आहे, जिथं काँग्रेस कुठल्याही प्रकारचा वाद नाही अशा सगळ्या जागा ज्या आहेत त्या 48 जागांची घोषणा झाली आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 100च्या आसपास काँग्रेसला जागा मिळतील अशा प्रकारचं जे आहे ते सांगितलं जातंय आणि त्यामधल्या पहिल्या 48 जणांची जी आहे ती घोषणा झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये धुळ्यामध्ये कुणाल पाटील यांचं झालेलं आहे। रावेरमध्ये धनंजय चौधरी यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। मलकापूरमध्ये राजेश एकडे यांच्या नावाची झालेली आहे। चिखलीमध्ये राहुल बोंदे यांच्या नावाची झालेली आहे। अमरावतीमध्ये सुनील देशमुख आहेत। अशा महत्त्वाच्या ज्या आहेत त्या जागांची घोषणा जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि उर्वरित जागांची घोषणा जी आहे ती उद्या होण्याची दाट शक्यता आहे। कारण उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांची जी आहे ती बैठक होणार आहे। जी काही स्क्रीनिंग कमिटीची बैठक आहे ती 10ला सुरुवात होईल आणि त्यानंतर साधारणतः दुपारपर्यंत पुन्हा एकदा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये उर्वरित जागांचा तोडगा निघणार आहे। खरं तर पाहतो आपण गेल्या अनेक दिवसांपासून मॅरेथॉन बैठका होताना पाहायला मिळतात। काल रात्री सुद्धा वाय.बी. चव्हाणला शरद पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली। 85-85चा फॉर्म्युला त्यांनी समोर करून सांगितलेलं होतं आणि त्यातल्या ज्या काही वादग्रस्त जागा आहेत त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या आता काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीकडे पाठवलेल्या आहेत आणि तुम्ही त्यावरती निर्णय घ्या अशा प्रकारचं म्हटलेलं आहे। त्यामुळे विदर्भातील काही जागा असतील, मुंबईतल्या काही वादग्रस्त जागा असतील किंवा इतर महाराष्ट्रातल्या सुद्धा जागा आहेत त्याच्यावरती दिल्लीतले नेते स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे ते निर्णय घेणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जे काही सदस्य आहेत ते उद्या दिल्लीमध्ये जातील। 10 वाजता ती बैठक होईल। त्या बैठकीमध्ये जे